तुम्हाला दाखवतो आता. ही पाणी बघा केवढं आहे. तू अर्धाच तांबे आणलाय का बरं? मग तुम्ही पाणी मागितलं होतं मला म्हणलं काय भरून आणून. लय त्रास देते दर्शना तू. आईला त्रास देते लय. का ग त्रास देते? नाही त्रास देत आईला. होय ग दीपा. अगं बसले मी बाहेर ना आलोय. पाणी द्यावं काय बसले तशीच. मला नाही मला मी आणलं असतं. आणजा जा पाणी पटकन. तुमच्या मनातलं कळतं का मला खायचं? अरे काय म्हणत ना माणूस आलाय बाहेरनं तर त्याला पाणी नको द्यायला की. एक तर एवढा उखाडा आहे, ढग आलंय आणि परत गरम पण होतंय बाहेर. पाऊस पण पडत नाही. पाणी आणायला काय 10 तास नाही लागत. नुसतं म्हणत तर एवढंच कशाला म्हणून पळत जाऊन आणलं असतं की आले म्हणलं असतं तुम्ही. बघितलं का असं असतंय. मग काय झालं तुला? म्हणजे नीट सांगावं तर असं आणि जोरात रागात बोलावं तरी पण मग यांचाच कालवा ऐकून घ्यायचा. प्रेमानं सांगून तर बघायचं पळत गेली असती. पळत म्हणजे आता जाबर पळत पटकन एका मिनिटात जाणे. एका मिनिटात रागात म्हणल्यावर माझं जा नुसतं त्या सुपरमॅन सारखं जा आणि एका मिनिटात असं हातात तांबे घेऊन ये आणि ही का पाणी म्हणायचं. काय म्हणायचं? जा पटकन जा पटकन ये. कामावर आले की लागलं लगे खवळायला. आणलं का पाणी? घ्या पाणी. वा 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 कसं सुपरमॅननं पाणी आणलंय बघू. तर पाणी आणलंय बघा. कसं सांगितलं पटकन जातं आणि पटकन येत आहे असं सांगावं लागतंय जरा. लय दरडावून सांगितलं लय मोठ्यानं बोललं की मग काय करत आहे. मग पाणी पण भेटत नाही. आता तुम्हाला दाखवतो आता. ही पाणी बघा केवढं आहे. तू अर्धाच तांबे आणलाय का बरं? मग तुम्ही पाणी मागितलं होतं मला म्हणलं काय भरून आणून. अगं पाणी ही चिमणी पण जास्त पाणी पिते ह्याच्यापेक्षा माहीत आहे का? एवढं पाणी आणल्यावर काय व्हायचं? असं पैलवान गडी आहे आणि एवढ्या पाण्यानं काय होत आहे? मला म्हणायचं तुम्ही अगोदर जा परत पाणी उठ. भरून आण म्हणायचं ना तुम्ही. हा भरून आण म्हणायचं तुम्ही. काय म्हणलं पाणी आण. उठ नाही तर बघ मग आता. उठ पाणी आणजा जा. हाय का असं किती वेळा राबवता हो तुम्ही? होय राबवता. एकदा सांगितलं होतं तांबे भरून आण म्हणून.